त्यावेळेस या खिंचीच्या संपूर्ण नैवेद्याचा सर्वनाश करायचाच. भाऊजींना योजना तर बनवू दे, मग ते एकेकाला बघूनच घेतो. आमच्याच किल्ल्यात येऊन आमच्या श्रावणीच्या घेऊन जातात काय? नाव काय म्हणालीस का सेनापतीचं? जफर. जफर खान. तोही तुर्कच आहे. म्हणजे काय आक्रांत असणार? कधी या गुजरातमध्ये खूप महत्व घातलं जात असं. तिथे रणथंबोर किल्ल्यात तिथल्या राणीवंशाला पराभवानंतर चौकार त्याला पसंत केलं. का? त्याचं काय कारण? पराभव झाल्यावर स्त्रियांनी आत्मदाह करून घ्यायचं असं काय कारण? कधी असं म्हणतात की हे लोक संस्कृतीचा लवलेशही नसलेल्या भूमीतून येतात. तेव्हा स्त्रियांसोबत कसं वागावं, कसं बोलावं त्यांचा श्री सुद्धा त्यांना माहीत नसतो. स्त्रियांकडे एक भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्या कपिलाही फटक्याच्या मातीचे हे लोक. त्यांना यांच्या पूर्वजांनी काही संस्कार दिले नाहीत की हे पुढे जाऊन त्यांच्या पिढ्या देणार नाहीत. वाडातला कोपऱ्यात येण्याकरता वाडात काही असायला हवं ना. एकूण काय हे सारे आपापलेले पिढ्यांचे पाठ वाटलेले. असो, पण बादल, आपण कोणाची वाट पाहता? कोणी येणार आहे का? सर्व सरदार मंडळी येणार म्हटलं नाही का? आमच्या सोबत ताऊजी सोबत जे जे लोक किल्ला सोडून निघून गेले होते त्या सर्वांनी पुन्हा बोलवून घेत आहे. इतक्यात ते येतीलच. तर मग तुम्ही इथून आत चला, कारण तुम्ही ज्यांची वाट पाहत आहात ते केव्हाच आत आले आहेत आणि बड्या मसलत खान्यात त्यांची सेनापतींसोबत मसलत सुद्धा सुरू झाली. पण हे सगळं कसं शक्य आहे? मी इथे उभा असताना हे सारे आत गेले तर गेले कुठे? कारण तुम्ही सेनापतींच्या नावे निरोप धाडल्यावर जे सारे सरदार आधीच सारी वस्तुस्थिती जाणून होते ते सकाळीच उपस्थित झाले. तेव्हा तुम्ही आत चला. असं पण तरीही मला इथं थांबावंच लागेल, कारण दरबारी लोहार शाळेचा मुख्य लोहार येणार. हा, ते मात्र अजून अद्याप आले नाही. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला इथंच थांबावं लागेल. कजरी, हा, तुला ठाऊक आहे काय? ते चिनी पद्धतीची तलवार बनवण्यात तरबेज आहेत. त्यात आणि काय वेगळं असतं? तलवारीसारखी तलवार. कजरी, नुसती तलवार चालवता आली की योद्धा होता येत नाही. त्यासाठी आधी त्यातलं सारं काही अभ्यासाला लागतं. चिनी पद्धतीची तलवार ही एक अशी तलवार असते की ज्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या गुणधर्मांचे धातू एकत्र केले जातात आणि मग त्यापासून ती बनवली जाते. पण मग हे असं केलं ना काय होतं? धातूंचं प्रमाण आणि त्याच्यापासून त्यांचे बदलत जाणारे वेगवेगळे गुणधर्म यामुळे ही तलवार लवचिक पण तरी देखील मजबूत बनते. आणि विशेष म्हणजे या तलवारीच्या एकाच घावात समोरच्या शत्रूची तलवारच कापून टाकता येते. अरे देवा, हे तर मला ठाऊकच नव्हतं. ही अशी तलवार बनते हेच मुळात मला पहिल्यांदा कळालं. पण बादल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्या लोहार शाळेच्या लोहारांना हा असा धातू बनवता येतो? हो तर त्यामध्येच तर त्यांची खासियत आहे. धातूंचं प्रमाण आणि त्यापासून बदलत जाणारे त्यांचे वेगवेगळे गुणधर्म त्या उत्तम समजतात. इतक्यात येतील असते. ठीक, तुम्ही त्यांच्या सोबत या. मी निघू का? राणीचा वाट पाहत असते. नको कजरी, मला सांग, हा खिलजी इथं किल्ल्यावरती आला तेव्हा तो सेनापती होता का त्याच्यासोबत? नाही, तो तिथे पायथ्याशी छावणीतच होता. म्हणजे तोच किल्ल्याखाली थांबून रावलजींना अटक करण्याचा कळ व्हायचाच होता. खरं तर त्याने काही करण्याची गरज नाही. हा खिलजीच त्याच्या सैन्याचा नायक आहे आणि तोच या साऱ्या परिस्थितीला कारण आहे. मूर्तिमंत सैतानाचे वजे खिलजी, मूर्तिमंत सैतानाचे वजे खिलजी, मूर्तिमंत सैतानाचे वजे खिलजी. दरदीचा मेवा दया असे शपथ माझी, दरदीचा मेवा दया असे शपथ माझी. मूर्तिमंत सैतानाचे वजे खिलजी, मूर्तिमंत सैतानाचे वजे खिलजी.
मेवाडी वीर हा रावणजींची मुक्तता करेलच, परंतु परंतु शत्रूचा नाश करण्याच्या ध्येयाने इथून निघून जाणार आहे. कशी अगदी मी देखील तेच ध्येय घेऊन इथून निघून जाणार आहे. खरं सांगू की नशिबी संधी आली मनी आले, 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 मातृभूमीसाठी जगणे आले, नशिबी संधी आली मनी आले, नशिबी संधी आली. सेनापतीची कुठे आहे? अवजी आता बड्या मसलखान्यात त्यांची मसलत सुरू झाली. बोला माझी कामगिरी काय आहे? कारण शत्रूचा पायदळ खूप आहे, पण आपले घोडेस्वार जर भालेकरी असतील तर जास्त परिणामकारक ठरतील. वार टाका नेमकी योजना काय आणि आपली कामगिरी काय आहे हे ताऊजी आपल्याला समजावून सांगतीलच. त्याचीच तर मसलत सुरू आहे ना. तुर्तास आपण आत चालावं. योजना काहीही आणि कशीही असू दे, पण रावलजींची खुशाली आणि सैन्याचा विजय या दोन
ठाऊही गोष्टी घडायलाच हव्या. ज्या तरणी है वीर विवाणी, ज्या तरणी है वीर विवाणी, ज्या तरणी है वीर विवाणी. ना डर मृत्यु से मैं भागी, ना डर मृत्यु से मैं भागी. लाज रखत है वीर विवाणी, लाज रखत है वीर विवाणी. जातरणी सेनापती, आपण म्हणता सैन्य नको, पण मला सांगा इतक्या मोठ्या सेना सागराशी भिडायचं तरी कसं? हीच तर आपल्या युद्ध प्रकाराची खासियत आहे. आपण घुसायचं, त्यांना गाव आणि हल्ला करून परत यायचं. सेनापतीजी, आम्हाला तेच तर कळत नाही आहे
की त्यांच्या नागभाग सराच्या रावटीमधून थेट खिंचीपर्यंत पोहोचायचं आहे कसं? भवानी सिंगजी, मानसिंगजी, खिल्जीच्या लाख सव्वा लाख सेना सागराला आपल्या 25-30 सैन्यांनी कसं झुंजवलं? 2 महिने गडाच्या पायथ्याशी बसून विना अन्न पाण्याचे हाल हाल केले आपण त्यांचे. आणि 2 महिने जर मिळाले असते ना तर त्या खिलजीला बिना सैन्याचा दिल्लीपर्यंत पिटाळून लावलं असतं आपण. म्हणजे खिल्जी जाणून होता की आपल्या पराक्रमासमोर त्याचं काहीही चालणार नाही. म्हणून त्याने कपट्यानं डाव साधला ना. वारी असा होता की तो आम्ही सहन करू शकत नाही. आता प्राण गेले तरी बेहतर, पण आपल्या रावळजीला सुखरूप परत आणावंच लागेल. भवानी सिंगजी, हीच आपल्या परीक्षेची वेळ आहे. रावल सिंगांना आपण सुखरूप परत पाडूच. त्या खिल्जीला किल्ल्याखाली 2 महिने मिळाले. त्यातच आपले हिंदू गद्दार सैनिक त्याला सामील झाले आणि म्हणूनच त्याला दोस्तीचं सोंग करून किल्ल्यात येतात. पण सेनापतींनी त्यानं केवळ आपल्याला 10 दिवस दिले, फक्त 10 दिवस. कालचा तर दिवस तुम्हाला शोधण्यात गेला. आज आपण इथं बसून ही योजना आखतो. मला सांगा, फक्त आक्रमण करण्यासाठी 8 दिवस मिळत आहेत, फक्त 8 दिवस. मानसिंगजी, आता चाल करायची नाही, चाल खेळायची. म्हणजे मला समजलं नाही. पण माझ्या लक्षात आलंय सेनापती, युद्धाचं मैदान बदललं की युद्धाची पद्धत बदलायची, बरोबर ना? अगदी बरोबर ओळखत मानसिंगजी. आपलाही वाढ लपून तितकाच घातक आणि त्याच्यापेक्षाही जीवघेणा काय? सेनापतीजी, तुम्ही आकडे करा. माझे 5,000 फौज तयार आहे मुख्य द्वाराजवळ आणि 5,000 पायथ्याशी गावात आहेत. थेट खिल्जीच्या फौजेला पाठलाग करायचा का? काही नको. वादळाचा पाठलाग करून अंगावर फक्त धूळ उडेल. हो, अविचार केला तर नुकसान फार होईल. नुकसानाचा विचार राजपुतांनी करायचा असतो. अगदी बरोबर बोललात भवानी सिंगजी. पण रावलजीच्या रूपानं आपण नुकसान सोचतो आहोत. आणखी तोटा आम्हाला परवडण्यासारखा नाही. पण सेनापतीजी, आपल्याला काही करता आलं नाही तर राणी सांगा. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत राणी सारं काही होणार नाही. भवानी सिंगजी, रावलजींना आपण सुखरूप परत आणूच. महाराणी म्हणजे फक्त राणी नाही, मेवाड राजवंशाचा स्वाभिमान आहे. अशा असामान्य गौरवाच्या व्यक्तीला आपण खिल्जीच्या हवाली करायला लागलो तर कशाला हवी ही मान धराता, कशाला हवा हे जगणं? सेनापती, अगर हमारे हुक्म ही ना रहे तो का फायदा हमारे होने या ना होने का? सेनापति बस अब हमें ये बताइए कि हमें करना क्या है। मैं भी वही पूछना चाहता था कि क्या और कैसे करें। ऐसे कहिए ना भवानी सिंह जी, आपकी जो बात भिजा रही सेना है वो किले में रहने दीजिए, वो रानी साहब का हुक्म मानेंगे और राणा जी जब लौटेंगे तो उसे मिल जाएंगे। और जो 5,000 की सेना किले के बाहर है उसे कहिए दिल्ली के रास्ते में 50-50 मील दूर छूट जाएंगे और राणा जी जब लौटेंगे तो उसे मिल जाएंगे। मान सिंह जी, योजना ऐसी बनाएंगे, काय म्हणतो तो खाली गया। यदि न पद्मिनी का डोला 10 दिन में दिल्ली आया, त्याला नवा संदेश पाठवून द्या, महाराणी पद्मिनी दिल्ली आती है। क्या? सिर्फ संदेश भेज दो, महारानी पद्मिनी दिल्ली आती है, साथ में 700 मेवाड़ी सखिया संग लाती है। मान सिंह जी, एक नाही 700 ढोले तयार करा। तुमची 10 सैनिकांची टोळी दूत म्हणून जाऊ दे सुलतानाकडे, त्यालाही कळू दे महाराणी पद्मिनी येते ती तिच्याच दिमाखात। सेनापती, माझी 10 सैनिकांची तुकडी रवाना आजच होईल, पण एक मागणी आहे। कोणती? हे 700 डोले घेऊन जाणारे 4-4 होईल हे माझ्या तुकडीत असेल। मान घ्या, पण तो बादल मागे पडेल त्याचं काय? असं काय करताय सेनापती? तुमचं सैन्य त्याच्याजवळ आहेच की, आणि मीही सैन्याबरोबर आहे, तुम्ही या। मानसिंह जी, अब योजना ऐसी ही बनाएंगे जी। आता ह्याच्यात कोणताही प्रकारचा बदल करायचा नाही। सेनापती, या बदल करणे इतका आपल्याकडे वेळच आहे कुठे? अशी भेट उभारी करा, दुभार काकांची वाट पाहत होतो। योजना काय आहे ती त्यांना आधी समजावून सांगा।
त्यांना शस्त्र काय होईल प्रश्न पडला. लोहार काका, अहो आपल्याला पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटीने शस्त्र आपल्याकडे आहे. अरे मग मला कशासाठी एवढ्या लगबगीनं बोलावलं? सांगतो. मला सांगा लोहार काका, कठीणात कठीण पोलाद तुकडे करायचे असतील तर काय करा तुम्ही? त्याच्यात काय? भट्टीत ते लाल बुंद करायचं आणि छिन्नी आणि हातोड्याला काय करायचं? मला सांगा, चिन्नी हातोडा आहे आणि भट्टी नाही, करता येते का तुकडे? काम थोडं कठीण आहे, पण आता पण काय, जमेल की नाही जमणार एवढंच सांगा. अहो साखर दंड कितीही जाड असल्या मी एक असं रसायन बनवतो की त्यामुळं तो अगदी मेणावरही बघू येईल आणि अलगद कापता येईल, आवाजही न करता. लोहार काका, असं रसायन आहे आपल्याकडे? असं रसायन बनवावं लागतं. अरे मी जातीचा लोहार आहे, हे सगळं मला यायलाच हवं. लोहार काका, असं रसायन तयार करा आणि हवा बंद करण्यात भरून घ्या. आपल्याला स्वारीवर जायचं आहे. ठीक आहे. महादेवजी स्वारीवर? अहो पण मला लढता येत नाही. लोहार काका, तुम्ही फक्त आमच्याकडे यायचं, लढाई आम्ही करणार. म्हणजे मोहीम कशी असणार आहे ठरलंय का? होय, मोहीम ठरली. कोणी काय करायचं ते सुद्धा निघेल ठरलं. मग माझ्या तुकडीला काय काम मिळेल? ताऊजी तुम्ही सांगा, काय आहे माझ्या तुकडीचं काम? तू तुझे 700 वीर घेऊन दिल्लीला जायचं. वीर? घोडेस्वार? डोले में बैठ कर, डोले में? और वो डोले उठाने वाले 4 सैनिक मानसिंह जी के रहेंगे. आणि लोहार काका, तुम्ही ते रसायन घेऊन, अवजार घेऊन एका डोलीत बसायचं. आता समजली योजना. ताऊजी, माझ्या तुकडीचे लोक डोलीत बसलेत. चालेल, पण तुम्ही मात्र तुमच्या बरोबर घोड्यावर येतो. आता मी आणि मानसिंग आहो, तुझं आणखी काय काम? ताऊजी, तुम्ही काफिल्याच्या पुढे असाल, मानसिंगजी काफिल्याच्या मागे असतील. तुम्हाला त्यांना किंवा त्यांना तुम्हाला काही संदेश द्यायचा झाला तर कोणी विश्वासाचा सोतीला हवा ना. मी काफिल्याच्या पुढे मागे तसंच काफिल्याच्या भोवताली फिरता राहीन आणि संदेश पोचता करता राहीन. कधी एकदा त्या खिलजीच्या सैन्याचा सामना करतोय असं झालंय. कधी लढू त्या रणांगणी, तुम्ही सांगा, मी आताच माझी तुकडी तयार करतो. आधी दूध तर जाऊ दे सुलतानाकडे, वार्ता घेऊ. त्या वार्तेनंच तो बेहोश झाला आणि राणाजीच्या त्रासात थोडी कपात नाही तर त्या हिंसर श्वापदांचा काही नेम सांगता येत नाही. हो, माझी 10 दूतांची टोळी आजच रवाना हुई दिल्लीला. महाराणी पद्मिनी दिल्ली आती है और 700 मेवाड़ी सखिया संग लाती है. माझ्या पूर्ण ध्यान आलं त्या भूषित तुर्कांच्या बुद्धीला जेव्हा हे कळेल की आपल्या युद्धनीतीने आपण त्यांना पछाडलंय
तोपर्यंत मेवाडला रावलजी पोहोचतील देखील. हे पण शेवट परिस्थिती कशी येऊ, आपण त्यांचा पूर्णपणे निपात करायचाच. हे शेवटचं वाक्य खरं. कदाचित परिस्थिती वेगळीच सुद्धा येऊ शकते. कदाचित भाऊजी, कदाचित आपल्याला प्राणार्पण करावं लागू शकतं इतकंच ना. भाऊजी, आपण रसपती वीर, आपल्याला मारण्याची भीती नाही. फक्त आरंभलेला हा रणयज्ञ ज्यासाठी प्रज्वलित करीत आहोत यात यश लाभो एवढंच मागं एकलिंगाची पाशी मागूया. आमच्यातलं धैर्य कमी होऊ देऊ नका, आमच्यातली निष्ठा कधी ठळू देऊ नका. आणि तलवारीचे दुधारी पात्र पेलताना एकलिंगाची माता भवानीवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. बादल, धैर्य डगमगण्यासाठी ते काही उसना आणलेलं नाही. तेव्हा एक रंध्रातून वाहणाऱ्या रुधिरासारखं उजत निष्ठा ठळेलच कशी. या सदैव भगव्या ध्वजाशी जोडलेली विश्वास आहे रणचंडीच्या पायी सदैव अर्पण केलेला. बदल तुझा आणि महाराणीच्या सख्यांपैकी गरिमाने कचरीला बोलला. जी भाऊजी. तुम्हाला काय सांगा? मानसिंगजी, तुमची 10 सैनिकांची टोळी दिल्लीला जाऊ दे. हो. संदेश येऊ. आता लगेच संदेश घेऊन पाठवतो 10 सैनिकांची टोळी दिल्लीला. वारी सिंगजी, अगदी आता पण तुमच्या सैनिकांना इशारा द्या. आपण गेल्यावर त्यांचा पहारा महाराणीच्या महालाबाहेर असू द्या. महाराणीच्या महालाबाहेर का? त्यांच्या अंगावर रक्षिका आहेत ना, शिवाय आपणही किल्ल्यावरच आहोत. आपण आता आहोत, पण आपण गेल्यानंतर महाराणीची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. शिवाय त्या शस्त्रविद्या आणि घोडेस्वारी सुद्धा जाणतात. आपल्याला शोधायला त्या वनात आल्या होता एवढा किल्ल्यावर पहारा असताना सुद्धा, तेव्हा त्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या सर्व सूचना म्हणजे तंतोतंत अंमलात आणू सेनापतीची. पण राहून हेच प्रश्न सारखा समोर उभा टाकतो आहे की भवानी सिंगजी, आपल्या योजनेमध्ये काही राहिलं आहे का? नाही सेनापतीची. मग तुम्ही कुठलीही गोष्ट विसरला नाही. ही कुठलीही गोष्ट अगदी अनावधानाने देखील राहून गेलेली नाही. तरी हा किंतु मनात आपण काही गैरसमज करून घेऊ नये सेनापतीची. मी एवढेच म्हणत होतो की जी ही सगळी मोहीम ज्या साक्ष डोळ्या घेऊन आपण आखत आहोत त्या प्रत्यक्ष आपल्याकडे आहेत का? भवानी सिंगजी, काही डोळे आपल्याकडे होत्या, काही तयार करायला सांगितल्या. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर 700 सजवलेल्या डोळ्या महाद्वाराच्या प्रांगणात उभ्या असतील. सेनापतीची, आपण व्यवस्था केली म्हणजे काही शंकाच नाही. मग पण प्रत्येक डोलीत सैनिकाला प्रत्यक्ष लागणारी शस्त्र आणि व्यवस्था देखील चोख असेल याची खात्री बाळगा. तयारीला लागेल. भाऊजी, गरीब आणि कचरी दोन्ही आहेत. सेनापतीजी, आपण बोलावं. हो. काही मस्तक आहे का? हो. राणी सांगा, काही सांगायचंय का? सेनापतीजी, आमच्या लयात काही काम असेल तरीही सांगा. मी स्वतः तुमच्या सोबत मोहिमेत यायला तयार आहे. मोहिमेवर यायची आवश्यकता नाही. तुमच्यावर फार मोठी एक जबाबदारी देऊन जाते. महाराणी ह्या फक्त मेवाडचा अभिमान नाही, सिसोदिया या वंशाचा स्वाभिमान नाही, साक्षात दुर्गेचं रूप आहे. आणि सूर्योदयासोबत पूर्वेला खुलणारं स्मित आहे. कोणत्याही परिस्थितीत यवनांच्या आक्रमणाला शरण जायचं नाही एवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. होय सेनापतीजी, या कुलीच्या अखेरच्या श्वासापर्यंत मातृभूमी मेवाडचे सेवक करण्याची शपथ घेतली आम्ही. तुमचा आदेश शिरसावंदित. आम्ही दोघी तुम्हाला वचन देतो, आम्ही राणीसारखी सावली बनू लागू. कितीही कठीण काळ आला तरी तुर्कांच्या हाती लागू देणार नाही आणि राजपूती अभिमान अखंड राहू. शपथ घेतली मी मातेची, रक्षित राणी राजपुताची. शपथ घेतली मी मातेची, रक्षित राणी राजपुताची. शपथ घेतली मी मातेची, रक्षित राणी राजपुताची. जरी काळ येतो आगमनी, जरी काळ येतो आगमनी, जरी काळ
आपण मोहिमेवर जातो हे राणीसाहेबांना सूचित केलं होतं ना. जी भाऊजी. मग तरी त्या सामोरे का आल्या नाहीत? भाऊजी राणीचा येतच असतील. असा निरोप काही वेळापूर्वीच त्यांच्या सेविकांनी दिला आहे की त्या ते येतच असतील. भाऊजी आपण निश्चिंत असा. बादल, नेहमी आपण मोहिमेवर जात होतो पण तेव्हा प्रश्न वेगळा होता. आता प्रसंग बाका आहे. जी आपण गेल्यानंतर महाराणीचे एकट्याच नाहीत. भवानी सिंगजी सैन्य आहे पण तरी सुद्धा एक रिकामे पण राहणार आहे. भाऊजी रिकामे पण असतात. आपल्या सोबत केवळ 3,500 एवढीच फौज जाते. बाकी सगळे इथेच आहेत. किल्ला अभी भी पुरा भरा हुआ ही लगा है. आपण इथे नव्हतो तेव्हा सुद्धा किल्ला भरलेलाच होता. पण जेव्हा फौजेचा सेनानी जागेवर नसतो तेव्हा ती फौज काहीही कामाची नसते. तोच तो एक अनियंत्रित खोळका, दिशाहीन शक्ती. भाऊजी
कसा आहे? मी तुम्हाला म्हटलं होतं काही येतच असतील म्हणून. महाराणींचा विजय असो. बोला सेनापतीजी. खरं तर मला तुमची कल्पनाच खूप आवडली. कारण त्यांनी आपल्यासोबत कपट केले तेव्हा त्या कपटाचे उत्तर देखील कपटानेच दिले पाहिजे. अगदी योग्य. राणी सर, सुलतानाकडे दूत रवाना होईल, तो वर्दी देईल. आपण येत आहात. काय सेनापतीजी? एकट्या नाही, 700 मेवाडी सख्या घेऊन येत आहात. त्या सजवलेल्या 700 डोल्या तुमच्या सख्यांच्या आहेत. त्या सुद्धा जात आहेत सुलतानाकडे तुमच्या बरोबर. सलाम सेनापतीजी. आपल्या बुद्धिमत्तेला सलाम, आपल्या रणनीतीला सलाम आणि आपल्या धैर्याला देखील सलाम. पण मला फार अपराध असल्यासारखं वाटतंय. रावलजींनी आपला अपमान केला. जे घडून गेलं ते गेलं. आता त्याच्या गुन्ह्यात काही अर्थ नाही. आणि आपण सुद्धा महत् प्रयासानं मिळवला खंबीरपणाचा विलापात घालून चाललो. मी आधीच म्हणलो मेवाड वंशाची शान, तेव्हा तुम्ही आम्हाला आनंदानं पाठवित करा. जोपर्यंत रावलजीचं सुखरूप परत नाही तोपर्यंत आपला एकही वीर आपल्या दृष्टीस पडणार नाही. होय राणी साहेब, मी दिल्लीला जातोय ते त्या सुलतानी माझाला पूर्णपणे खेचून येण्यासाठी. आम्ही आमच्या रावलजीला मुक्त करणारच, परंतु त्या तुर्कांना मेवाडी वीरांच्या तलवारी कशा चालतात याचा नमुना दाखवूनच आहे. वाह, शाबास बादल. इरादा तर खूपच भला आहे. पण तुम्ही माझ्या सन्मानासाठी युद्ध मांडताय हे पाहून खरंच खूप आनंद वाटला. राणीचा खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा तुम्ही रावलजी इथं सुखरूप असाल आणि सैन्य सेनानी तुमच्या समोर. आम्ही लवकरच ते दृश्य पुन्हा उभं करू. सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना. मानकुळीचा अखंड राखू, मानकुळीचा अखंड राखू, अंतुनी या प्राणा, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना. अतिथी होतो राणा हरितो कपटाची रचना, अतिथी होतो राणा हरितो कपटाची रचना, अतिथी होतो राणा हरितो, अतिथी होतो राणा हरितो कपटाची रचना. सुरासो पाहतो राजपुतांच्या राजकुळाना, सुरासो पाहतो राजपुतांच्या राजकुळाना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना. हे जीवजन का दास सांगतो बुद्ध करीत राणा, हे जीवजन का दास सांगतो बुद्ध करीत राणा, हे जीवजन का दास सांगतो, हे जीवजन का दास सांगतो बुद्ध करीत राणा. तुझा वर्गणा असे अन्यथा देह सोडित राणा, तुझा वर्गणा असे अन्यथा देह सोडित राणा, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना. मानकुळीचा अखंड राखू, मानकुळीचा अखंड राखू, मर्दून या प्राणा, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, सोडवून राहणारा आडू मर्दून त्या यवना, आडू मर्दून त्या यवना, आडू मर्दून त्या यवना. राणी साहेब, त्या क्षुद्र दासाकडे आता आपल्या पायी अर्पण करावं असं केवळ हे एकच वचन आहे. राणी साहेब, आपण निश्चिंत असा. अगदी बरोबर बोललोय बादल. या वचनाशिवाय दुसरा आमच्याकडे देण्यासाठी काहीही नाही. पण त्याला आहे दुर्दम्य विश्वास. एक वेळ काया ठेवावी लागली तरी चालेल, पण रावलजींना सुखरूप परत आणूच आणू. सेनापतीजी, आपण या राज्याची चेतना आहात. आता या प्रसंगी आपण राणाजींना मुक्त करून आणाल
याबाबत माझ्या मनात कोणताही किंतु नाही. आणि जर तो असता तर मी आपल्यापाशी आलेच नसते. परंतु माझं एकच मागणं आहे, रावलजींसोबत आपणही सुखरूप परत यायचे. आपण आम्हाला हवे आहे. आपल्या मार्गदर्शनाची आजही किती गरज आहे ते या दुर्गतीने सिद्ध केलेच आहे. जशी आज्ञा राणी. काय आज्ञा? होय राणी साहेब, अवजी ठीक बोलले. युद्धावर जाणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी राजाज्ञा ही प्रत्यक्ष ईश्वरी आज्ञा असते. मग परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, त्याला धैर्याने सामोरं जाणं, शक्य तितकं यश महत् प्रयासाने प्राप्त करणं हा सेनानीचा धर्म. मग थोडा आमचाही ऐका सेनापतीजी. आपण शौर्यपणाला लावाल हे खरं, पण मेवाडी वीरांची ख्याती ही केवळ यश मिळवणे इतकीच आहे. ते यश उपभोगायला वीर माघारी परतत नाही. आपण तो रिवाज मोडावा. आपण सुखरूप परत यावं एवढंच मागणं आहे आमचं. तो पुढचा प्रश्न. आता एकच उद्देश, रावलजींना सोडून सुखरूप परत आणणं. होय राणी साहेब, अवजी ठीक बोलले. कारण इथून जाणाऱ्या मेवाडी वीरांपैकी हे वीर कदाचित आपल्याला पुन्हा दिसणार नाही. कारण आपण मांडलेल्या युद्धाचं वास्तवच असं आहे की शत्रूच्या सैन्य सागराशी लढण्यासाठी आपण केवळ 3,500 एवढंच सैन्य घेऊन जातो. तेव्हा रावलजींना युक्तीने सोडवून आणणं हीच आपली मूळ भूमिका असेल. अवजीच्या अचूक योजनेच्या जोरावर आपण ते शक्य करणार आहोत. वर्गातले विचार करता हे म्हणजे केवळ धगधगत्या अग्निकुंडात उडी घेण्यासारखं आहे. अखंड युद्धभूमी हेच यज्ञकुंड आहे. आणि शत्रू सैन्याचा फडशा पडता इथला प्रत्येक मेवाडी वीर प्रसंगी आपली देहरूपी समिधा या यज्ञकुंडात अर्पण करणार. अगदी प्रसन्नपणे आणि तितक्याच विलया रणचंडी यशदे रविधारिणी, रणचंडी यशदे रविधारिणी, रणचंडी यशदे रविधारिणी, अष्टभुजे यशदे अष्टभुजे यशदे हरिवारिणी हरिवारिणी, रणचंडी यशदे रविधारिणी, रणचंडी यशदे रविधारिणी.
देखील रावलजींसोबत सुखरूप परत यायचे. आणि हो, आज आपल्याला इथून तिलक करून पाठवलं जाणार आहे. यशस्वी व्हा, गरिमा. आदर. आइए सेनापति जी, आप इस स्थिति के शिल्पकार. सर्वप्रथम आपका अधिकार. आपल्याशिवाय या प्रसंगाला शोभा नाही. या असे सांगूया, महाराणी आपल्याला तिलक करताय. आपण महालात चला. सेनापती आता स्वतः मोहिमेत उतरले, तेव्हा ते राणाजींना नक्कीच घेऊन येते. मी हे आधीच बोलले कसली, त्याबाबत माझ्या मनात कोणताही किंतु नाही. परंतु चिंता वाटते, अशा मेवाडी वीरांना न गमवता यश मिळालं पाहिजे, नाहीतर ते यश देखील अपयशाहून मोठं दुर्दैव असेल. चिंता नको राणीसा, आपले सारे मेवाडी वीर अतुल्य शौर्य गाजवून राणाजींना सुखरूप घेऊन येतील. मला मान्य, सामना विषय नाही, सैन्य विषय नाही. चला आपण सौधातून सैन्य जाताना पाहू. हो, म्हणजे सैन्य आपल्याला प्रत्यक्ष रवाना होताना दिसेल. आपण सौधावर जाऊया. हे एकलिंगजी, माझ्या मेवाडी वीरांना यश दे. माता भवानी रणांगणात प्रसन्न हो, यश दे. सेनापती
खुशखबरी है जफर। रानी पद्मिनी आ रही है, वो मेवाड़ी लेकर आ रहे हैं इधर। महारानी पद्मिनी हमारे द्वार पे आ रही है। हाँ हुजूर, माशाअल्लाह। हुजूर, भिजवा दो उसे, भिजवा दो। हुजूर, हुजूर, लेकिन एक उनकी शर्त है। हाँ, कौन सी शर्त? उस बदनसीब राणा को एक बार मिलना है उनको। राणा को भी? हाँ हाँ हुजूर। एक बार नहीं जफर, आखिरी बार। हुजूर, आखिरी बार, उस बदनसीब राणा को एक बार। आखिरी बार जफर। जफर, हमने सोचा था रानी पद्मिनी के बाद, मिलने के बाद हम राणा रतन सिंह को छोड़ देंगे, लेकिन अब हम उसे छोड़ देंगे। मिलवा दो उसे, मिलवा दो, जल्दी मिलवा दो। जी हुजूर। हमारे सामने उस दुष्टे मलिका पद्मिनी को पेश मोठी चूक झाली माणसं ओळख, इतका मोठा अपराध झाला की आता राज्य संपुष्टात आलं असेल, की मी असतानाही आणि मी नसतानाही राज्य सुरक्षित ठेवू शकेल असं माझ्या राज्यासाठीचा रखवालदार, ज्यानं मला लहानपणापासून पाहिलं, मी त्याच्यावरच विश्वास टाकला, त्याला अपमानित केलं, तो राज्य सोडून जातो म्हटल्यावरही थांबलो नाही, वर त्याला शपथ घातली की मेवाड भूमीत परत पाय ठेवू नये अशी. हे माता भवानी, माझ्या या क्षम्य अपराधाबद्दल क्षमा कर. एक लिंगजी माझं या दुर्गाच्या बंदिवासातून निघणं केवळ अशक्य. त्या महाराणी पद्मिनी स्वतःहून त्यांच्या स्वाधीन झाल्या तरी ते माझी सकुशल मुक्तता करणार नाहीत, हेच तेव्हा हे मेवाड भूमी तुझं आता दर्शन होणं नाही, हेच खरं.
अखेरचे दिवस याच कोठडीत कंठावे लागणार असं दिसतं. अखंड मानखंडना आणि अचंद्र सूर्य कुणाला लागलेला हा अमिट डाग. पहा पहा, हाच तो राजा त्याने शत्रूवर विश्वास ठेवला, स्वकीयांवर अविश्वास दाखवला आणि सर्वनाश करून घेतला. हाच राजा. वर बघा, जल्दी करा. जल्दी करा नका, वो आ सकता है. जल्दी कीजिए. जल्दी कीजिए, जल्दी. राणाजी, राणाजी. जी तुम्ही मला मुक्त करायला परत आला. मीच तुम्हाला ओळखण्यात फसलो. मीच तुम्हाला राजधानीतून निष्कासित केला आणि तुम्ही मला परत द्यायला. राणाजी, ही बोलण्याची वेळही नाही, जागाही नाही. शत्रू आपल्या पाठीवर आहे. ताबडतोब चला काफिल्यामध्ये आणि लगेच दोन्ही दोन. मला वाटतं सेनापतीने रावलजीने मला मुक्त केलंही असेल, कारण त्यांना बंदिवान केलं होतं ना, ती कोठडी इथून काही फारशी दूर नाहीये. ही कोठडी इथून तशी दूर नाही, पण मागे पुढे पहारा अगदी कडक आहे. शिवाय छपर खाली छावणी कोठडीच्या चौतर्फा पसरली आहे. त्यातून रावलजींना मुक्त करणे म्हणजे भयंकर दिव्यच. हे मी जाणतो, पण सेनापतींनी एकदा का एखादं काम हाती घेतलं ना, तो प्राण गेले तरी बेहत्तर ते पूर्ण केल्याशिवाय ते कधीही थांबत नाही. आप सभी आहे. सेनापतीजी, तुम्ही आणि बादल तुम्ही दिल्लीत येऊन अगदी मोठी शर्त केली. राणाजी, वेळ कमी आहे. तुम्ही 100 घोडेस्वार घेऊन लगेच ताबडतोब निघा आणि भवानी सिंग आणि बादलला घेऊन जा. मी आणि मानसिंग इथे युद्ध म्हणतो. जे सेनापतीजी, तुम्ही आमच्या सोबत येणार नाही. नाही, जे काम करायचं होतं ते केलेलं आहे. तुम्हाला सुखरूप सोडवलेलं आहे. आता आम्ही युद्ध करू, जगलोच तो मिटू. सेनापतीजी, तुम्ही फक्त 3,500 ती लाखाची सेना आहे. माहिती आहे, जे कर्तव्य पार पाडायचं होतं ते पाडलेलं आहे. चला निघा. 100 घोडेस्वार आणि बाकी पायदळ आहे. वेग मंदावईल. चला बादल, भवानी सिंगजी. सेनापतीजी, तुम्हीच खरं रत्न, मेवाडचं खरं रत्न. मीच आपल्याला ओळखण्यात फसलो. राणाजी, वडील राणाजींनी अजिंक्यता जेव्हा लटकवले तेव्हाच रणावर जगणारे रणावर मरणार येतात. यात आम्हाला सिद्ध करून द्या. मला सैनिकाच्या दुःखाबद्दल बरंच काय सांगायचंय, पण ही आता वेळ नाही. चला बादल, भवानी सिंगजी, निघा. मी देखील सांगतो तुमच्यासोबत. लढताना माझी तेवढी मदत होईल. बादल, रण को खुशहोल निकलना है, भूल गए क्या? चिन्हित रावजी. भवानी सिंगजी, चलिए रावजी.
ये मेवाड़ी इतने आसानी से कैसे मान गए, यही मैं सोच रहा था। अपना राणा बचेगा और राणा को छुड़ाने वाली